छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या वेळी लाखो शिवप्रेमी महाराजांच्या गडांवरती पोहोचतात। गडावर जाऊन महाराजांचा जन्मोत्सव अगदी थाटामाटा साजरा केला जातो। अशाच एका अनोख्या जल्लोषाचा व्हिडिओ हाती आलेला आहे, ज्यात एका गडावर शिवप्रेमींचं माकड देखील डान्स करताना दिसतंय, जल्लोष करताना दिसतंय। पण हा व्हिडिओ नेमक्या कोणत्या किल्ल्यावरचा आहे, गडावरचा आहे, हे काही समजू शकलेलं नाही। पाळीव कुत्र्यांना अनेकदा घरात कोंडून मालक घराबाहेर जातात आणि यावेळी तो कुत्रा घरातील वस्तूंबरोबर खेळताना दिसतो, तर अनेकदा त्या वस्तूंची तोडफोडही करताना दिसतो। मालक मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो। असाच एक प्रकार एकाला चांगलाच भोवलेला आहे। घरात असलेल्या कुत्र्यानं लहान मुलाच्या बॅटरी असलेल्या खेळण्याला चावा घेतला आणि बघता बघता आग लागली। मात्र घरात कोणीच नसल्यानं घरातील दोन्ही कुत्रे घाबरून सैरावैरा धावू लागले। त्यामुळे तुम्ही जर घरात कुत्रा पाळत असाल तर खबरदारी घेणं गरजेचं आहे। कुत्र्याने चुकून खेळण्यांची बॅटरी पंक्चर केली आणि स्फोट होऊन आग लागली तर त्यामुळे सावध राहा। हिवाळ्यामध्ये तापमान 15 डिग्रीच्या खाली आलं की सर्वसामान्य माणसांना ते असह्य होतं। मंडळी, जरा विचार करा की जर आपण विवस्त्र बर्फाळ प्रदेशात गेलो तर काय होईल। हो, आपल्यासारखाच एक जण बर्फाळ प्रदेशात चांगलाच गोठलेला आहे। त्या भागातील तापमान इतकं कमी आहे की त्या व्यक्तीच्या केसांवर आणि दाढीवर बर्फ साचला। पण त्याच भागात एक साधू बाबा जे आहेत ते मात्र विवस्त्र फिरताना दिसत आहेत। इतकंच नाही तर ते साधू बाबा त्या बर्फाच्या पाण्याने आंघोळ करताना दिसत आहेत। एका नेटकऱ्यानं सर्वसामान्य माणूस आणि साधू यांची तुलना करत हा व्हिडिओ तयार केला। आतापर्यंतच्या सर्वात वजनदार सूर्यफुलानं वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे। केविन फोर्टे, गॅरेथ फोर्टे, मार्जोरी फोर्टे आणि जेमी कार्टनी फोर्टे यांच्या शेतामध्ये सर्वात मोठा आणि वजनदार सूर्यफूल आढळलंय। या सूर्यफुलाचं वजन साधारण 6446 किलो इतकं आहे। याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे। तुम्हाला माहिती आहे का की अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातील बिस्बी इथे एक कुत्रा सध्या चर्चेचा विषय ठरलाय। चर्चेचं कारण आहे त्याची जीभ। हो, तुम्ही बरोबर ऐकलत, कारण या कुत्र्याची जीभ 1-2 नव्हे तर तब्बल 3.74 इंच लांब आहे। धावताना तर त्याची जीभ कानाप्रमाणेच हवेत उडताना दिसते। We feel we were lucky to get him and he was lucky. केसांनी ट्रक, कार, बाईक खेचणं किंवा एखादं वजन उचलण्याच्या व्हिडिओ जे तुम्ही अनेकदा बघितले असतील, पण कधी केसांवर लटकून 100हून जास्त किलो वजन उचलताना कोणाला पाहिलं का? असाच एक पराक्रम एका महिलेने केला। व्हिडिओतील या महिलेनं आपल्या केसांवर लटकून हातात तब्बल 125.7 किलो वजन घेतलेलं दिसतंय। तिनं हा पराक्रम करत वर्ल्ड रेकॉर्ड बनवला। अमेरिकेतील एका पठ्ठ्यानं 2 लिटर सोडा अवघ्या 18.45 सेकंदात पिऊन रेकॉर्ड केला। इतक्या जलद सोडा पिणारा तो एकमेव व्यक्ती ठरलेला आहे। सर्वसामान्य माणूस 2 लिटर पाणी देखील इतक्या वेगात पिऊ शकणार नाही। त्यामुळे या व्यक्तीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। That was delicious. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये वृद्ध पिता पुत्राचं प्रेम दिसून येते। 75 वर्षांचे आजोबा त्याच्या 105 वर्ष वय असलेल्या वडिलांसाठी गाणं गाताना दिसतात। पिता पुत्रांचा हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असून प्रचंड प्रमाणात तो व्हायरल होतो। हा व्हिडिओ पाहून नेटकरी भावुक झाले। பால் நிலாவை போல வந்த பாவையல்லவா நான் பாதை தேடி ஓடி வந்த காளையல்லவா பாட்டு பாடவா பாட்டு பேசவா
गाड्या तर तुम्ही अनेक तुम्ही बघितल्या असतील, मात्र अशी गाडी तुम्ही कधीच बघितली नसेल. या व्हिडिओत 5 जणांनी एक आगळी वेगळी गाडी तयार केली. एकमेकांच्या हातापायांना पकडून ही गाडी तयार करण्यात आली आणि सर्वात खाली एक व्यक्ती आहे जो स्केटिंग बोर्डच्या साह्यानं पुढे जातो. गाडीला मानवी स्टेअरिंग आणि चाक देखील आहे. भारतात टॅलेंटची कमी नाही आहे. सोशल मीडिया एक असं माध्यम आहे त्याद्वारे एका दिवसात माणूस व्हायरल होऊ शकतो. 2 दिवसांपूर्वी एका तरुणाचं गाणं म्हणतानाचा जो व्हिडिओ तो व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याला सोनू सूद आणि सोनू निगमनं बोलावून घेतलं होतं. दरम्यान आता एका व्यक्तीचा डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. यात हा व्यक्ती भन्नाट डान्स करताना दिसतो आणि त्याचे हे डान्स स्टेप्स पाहून शेतकरीही हैराण झाले. अंगभूत कौशल्य हे सामान्यतः जन्मजात असतं, अर्थात जन्मल्यावर लगेचच ते प्रगट होत असतं असं नाही. तर या व्हिडिओत जर एक मुलगी आपण बघितली, ती टेबलवर उभी आहे. ती एका फळीच्या साह्यानं वाट्या आणि चमचा आपल्या डोक्यांवर ठेवताना दिसते. अगदी सहजरित्या ही तरुणी हे काम करते. दरम्यान या तरुणीचा हा व्हिडिओ चांगलाच ट्रेंड होतोय. बऱ्याच वेळा काही लोकांसोबत असं काही घडतं की ते एखादं काम करण्यात इतके हरवून जातात की त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय आहे आणि काय नाही हेच कळत नाही. ही गोष्ट त्यांच्या कामासाठी सकारात्मक असू शकते, परंतु कधी कधी ही वृत्ती मोठं संकट ओढावून आणते. तर काही प्रकरणांमध्ये ती खूप धोकादायक देखील ठरते. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळतंय. यात एक महिला आपलं काम करण्यात इतकी मग्न होती की तिच्यासोबत कधी अपघात झाला हे तिला कळलंच नाही. घरात लहान मुलांना सर्वच ओरडतात, काम तर करत नाही, मात्र काम वाढवून ठेवतात असं सतत म्हटलं जातं. मात्र या व्हिडिओ हा चिमुकला अगदी मजेशीरपणे सँडविच बनवताना दिसतो. सुरुवातीला तो अंड फोडून टाकतो, त्यानंतर पाव गरम करतो आणि संपूर्ण सँडविच झाल्यावर खाण्याचा आनंदही तो घेतो. पाणी पिण्यासाठी आपण ग्लास किंवा बॉटलचा उपयोग करतो. मात्र दोन्ही ही जी साधनं आहेत ती उपलब्ध नसतील तर हाताची उंजळ करून आपण पाणी पितो. मात्र या व्हिडिओत एका ऑस्ट्रेलियाच्या गायकानं तर कमालच केली आहे. एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये या गायकानं आपल्या पायातला बूट काढला आणि त्यानंतर त्यानं बॅकस्टेज जाऊन त्या बुटात पाणी टाकून त्यातलं पाणी तो प्यायला. या गायकाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. This is one of the most disgusting traditions I've ever witnessed. माकड हा मोठा मस्तीखोर प्राणी आहे. माकडाचे अनेक व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. कधी माकड कुणाला मारतोय तर कधी भांडी घासतोय. मात्र या व्हिडिओत माकड हा हातात चाकू घेऊन आल्याचं दिसून येतंय. त्यानंतर तो चक्क या चाकूला दगडावरती धार लावताना दिसतोय आणि त्यामुळे प्रश्न असा पडतोय की आता हे माकड चाकूला धार देऊन नेमकं काय करणार आहे. रागाच्या भरात कुत्र्याने काय केलं याचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मालकाने त्यांच्यावर लक्ष दिलं नाही म्हणून कुत्र्याने संतापात चक्क एक बोगदा खोदल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 4 तास कुत्रा हा बोगदा खोदण्याचं काम करत होता. मालकीन तिथं पोहोचल्यानंतर कुत्र्याचा कारनामा पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिने कुत्र्याच्या या कारनाम्याचा व्हिडिओ बनवला. लग्नातील अन्न वाया जाऊ नये म्हणून एका लग्न समारंभात अनोखा जुगाड लावलेला पाहायला मिळाला. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अन्न खाल्ल्यानंतर ताट ठेवण्यासाठी मांडलेल्या डब्याशी एक व्यक्ती उभी असलेली दिसते. ज्यांच्या ताटात अन्न शिल्लक आहे अशा लोकांसाठी ही व्यक्ती ताट ठेवण्यास नकार देते. अशा परिस्थितीत हे लोक आधी अन्न संपवतात आणि नंतर फेकून देतात.